राहुल जो होतो नानमुगामध्ये एवढा माव झाला की तुम्हाला काय सांगू, तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर आता भाऊ झाला पावसाळा चालू, म्हणजे पाणी पावसात दिवस झाले जोड कायले बा पावसाळे दिवस आला ना. तुमच्या गावाला पाणी आला का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा बोला. आणि जर काय नशीन आला तर आज ना सकाळी येऊनच देईन. आता आमच्याकडे धामधूम झाली की तुमच्याकडे पाणी पाठवून देऊ आम्ही. आता आमची पेरणी होऊ द्या तुम्ही, आमचे झाले की मग ट्रॅक्टर मोकळे झाले ट्रॅक्टर बी तुमच्याकडे पाठवून देऊ. आणि काय गडी नसले तर आम्ही बी येईन बा, काही वांदा नाही बा तुमच्यासाठी. बरं ते सगळं सोडा, आता झालता असा विषय की म्हटलं पेरणं घ्या करून, कारण की जास्त पाणी जर आलं तर मग वावरामध्ये आपल्या ट्रॅक्टर जाणार नाही. मग आता बा सकाळीच ट्रॅक्टर टाकला बॅगा निघालणार बा गणपती बाप्पा मोर्या करत वावरात आलो. डायरेक्ट नारळ फोडलं, पेटीतनी बी टाकलं, सगळ्या टिक्के लावले आणि केलं नाही भाऊ पेरणं झालो. कसं आहे मग जास्त पाणी जर आलं का नाही मग पेरणं रोवून जाईन आपलं. आणि आता कसं आहे तेवढ्या ओलीवर आपलं सोयाबीन निघून जाते. आता कसं आहे घरचंच बी आहे यंदा, 2-3 एकर बाकीच्या बॅग आहे. फोन घेऊन म्हटलं जे काय होईल ते. मग आता पेरणं घेणं चालू केलं, 2-3 मुळण झाली नाही पाण्यास ठोकाला. मग काय डबल पूर्ण वावर झालं भाऊ क्लिअर. 8 तास मारले डायरेक्ट पाणी आलं. पहा बरं काय गोट आहे, नारळ फोडलं की असं असते. मग तुम्हाला माहित आहे का अशातला विषय आहे तो. मग आता बरं घरी गेलो, कपडे बदलले, डायरेक्ट मानकराबाच्या ऑटोतनी निघालो कुठे बास्टाकडे जायसाठी. आता आणखी काही वावर राहिला आपल्या पेरास, त्यासाठी खतांना पडेल ना. मानकराबाच्या ऑटोतनी पोहोचलो डायरेक्ट कुठे बास्टाकडले पोचल्यावर बरोबर डायरेक्ट भरले दापोते खताचे. आपणच भरले, पहिले हमाल न भरले, पण घरी खाली गेले ते आपलाच पाला आहे. आता घरी कोण हमाल सापडते वक्तार दापोत्यासाठी. मग आता एकटा होतो आणि गडी होता. आता काही आपण ते तेवढ्याचं तुम्हाला शूटिंग दाखवू नाही शकलो. बरं ते सगळं सोडा, आंघोळ केली, डायरेक्ट विशालला फोन लावला. त्याला म्हणलं आपल्याला जाणं पडत दोनले. मग आता विशाल मी निघालो दोनले डायरेक्ट. त्याच्या पहिले टाकणं पडत आपल्याला गाडीत नाही पेट्रोल घेतलं भाऊ 100 सुरुवातने पूर्ण टाकी बॅक करू. आता कसं किती काही वेळ हिंडलो होतं, टेन्शनचं काम नाही. डायरेक्ट पोचलो दोनले गेल्यावर गडी काय म्हणते तुला सकून पाचचं बोलावलं होतं नरदेव करते. आणि तू आता म्हणते भांडे कुठे घासायले. त्याला म्हणलं बाबा पेरणं होत ना घेणं, म्हटलं ऍडजस्टमेंट करून. तुया बी अशा टाइम मध्ये लग्न काढलं किंवा झळी पाण्या दिवसातनी. दोनले पोचलो तर आपल्या गळ्याचा फोटोशूट चालू होता नरदेवाचा. आता फोटो काढायला मयूर कांडे. आता तुम्हाला जर का फोटो काढला नसेल तर आपल्या गळ्याला सांगा बरं, आपल्या गळीचा हा बिन. बरं ते सगळं सोडा, फोटो वगैरे काढले, नरदेवाला बसवलं डायरेक्ट घोड्यावर. आता कसं लवकर समोर काढणं पडते, कारण कसं आहे पाण्या पावसाचे दिवस आहे. जा बँड झाला चालून नरदेव काही गोट नाही घेत जाणार भाऊ.